आपण रोज खातो त्यात भात, पोळी, फळे किंवा बटाट्यात एक महत्त्वाचा न्यूट्रिएंट असतो, तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स. पण कार्बोहायड्रेट्स म्हणजे नेमकं काय? त्याची रचना कशी असते आणि त्याचे प्रकार कोणते असतात? आज आपण हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे की व्हॉट इज कार्बोहायड्रेट? आता कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीरासाठी मुख्य ऊर्जा देणारे न्यूट्रिएंट आहेत. आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला काम करण्यासाठी एनर्जी मिळते आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेटचा मोठा वाटा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्सची केमिकल स्ट्रक्चर खूप सोपे असते. ते मुख्य 3 इलेमेंटपासून बनलेले असतात. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. याचे जनरल फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं आपण तर ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 असा येतो. नेक्स्ट पॉईंट आहे कार्बोहायड्रेट इन फूड. आपल्या रोजच्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. फॉर एक्झाम्पल भात, गहू, ओट्स, बटाटे, फळे आणि काही भाज्या हे सगळे कार्बोहायड्रेट्स इन फूडमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स मुख्य 2 प्रकारात विभागले जातात. सिंपल कार्बोहायड्रेट्स अँड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. आता सिंपल कार्बोहायड्रेट्स हे लहान शुगर मॉलिक्यूलपासून बनलेले असतात. हे शरीरात खूप लवकर डायजेस्ट होतात आणि पटकन आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. तर एक्झाम्पल त्याचे बघितले तर साखर, मध किंवा फळांमधील शुगर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. आता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये शुगर युनिट जास्त असतात, म्हणून ते हळूहळू डायजेस्ट होतात आणि शरीराला आपल्या दीर्घकाळ ऊर्जा देतात. फॉर एक्झाम्पल होल ग्रेन्स, ओट्स, बीन्स आणि काही व्हेजिटेबल्स असतात. आता नेक्स्ट पॉईंट आहे कार्बोहायड्रेट्सचे मॉलिक्युल्स त्याच्या स्ट्रक्चरनुसार मुख्य 3 प्रकारात विभागले जातात. ते कोणकोणते? मोनोसॅकराइड, डायसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. सर्वात पहिला प्रकार आहे मोनोसॅकराइड. हे सर्वात सिंपल कार्बोहायड्रेट असतात आणि फक्त एक शुगर युनिटपासून बनलेले असतात. उदाहरणार्थ ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज हे सगळे कशामध्ये येतात? मोनोसॅकराइडमध्ये येतात. सेकंड प्रकार आहे डायसॅकराइड. हे 2 मोनोसॅकराइड्स एकत्र येऊन तयार होतात. उदाहरणार्थ सुक्रोज जो टेबल शुगरमध्ये असतो आणि लॅक्टोज हे दुधामध्ये आढळतो. तिसरा प्रकार आहे पॉलिसॅकराइड. यामध्ये अनेक शुगर युनिट्स एकत्र जोडले जातात. उदाहरणार्थ स्टार्च, ग्लायकोजन आणि फायबर जे आपल्या अन्नातून शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देत असतात. म्हणून कार्बोहायड्रेट हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात, जे शरीराला ऊर्जा देतात, मेंदूचे कार्य चालू ठेवतात आणि शरीराची ताकद टिकवून ठेवतात. तर मित्रांनो, आज आपण कार्बोहायड्रेटची स्ट्रक्चर, टाइप्स, एक्झाम्पल सोप्या पद्धतीने समजून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, फॉलो करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा.